गावातील स्वप्न तुझं नव उधाण, तरुणा तू स्वप्न वेडा, तुझं हृदय महान. नमस्कार, मी इंजिनियर महेश कुमार पाटील. मी आलो आहे भिंगेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा भिंगेवाडी. मी आपल्याला सांगतो, एखाद्या आपल्या गावामध्ये ना, आपला एखादा व्यावसायिक, आपल्या ग्रामीण भाग असो किंवा गाव असो, इथे एखादा व्यक्ती जर चांगल्या पद्धतीने व्यावसायिक झाला, मोठा झाला, तर एका शाळेला कसं बदल करू शकतो किंवा शाळेमध्ये काय बदल करू शकतो. माजी सरपंच बाळासाहेब हजारे या शाळेसाठी योगदान फार मोलाचं आहे. त्यांनी सांगितलं आता शाळेला काम आहे, तेवढं काम करून द्या. पण एकच अडचण या शाळेमध्ये आहे, शिक्षकांची. या शाळेसाठी परमनंट शिक्षक या शाळेमध्ये अवेलेबल होत नाही. त्यांना इथले शालेय व्यवस्थापन समितीचे लोक, इथले तरुण 50 वेळा जाऊन सांगून आलेले आहेत. मला वाटतं साधारण 2 वर्षापासून ही लोक प्रयत्न करतायत. या शिक्षणाधिकाऱ्यांना विनंती आहे, आपण यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. ही अगदी आदरयुक्त आपल्याला विनंती आहे. तुम्ही इथल्या शाळेमधल्या शिक्षकांचं पण तितकंच योगदान आहे, या गावातल्या नागरिकांचं पण तितकंच योगदान आहे, या गावातल्या तरुणांचं पण तितकंच योगदान आहे. माननीय मोरे साहेब, आपण शिक्षणाधिकारी आहात, आपल्याला विनंती आहे, आपण या शाळेकडे लक्ष द्यावं. एक चांगला शिक्षक या शाळेला मिळावा, हीच इथल्या नागरिकांची विनंती आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे, ही एक विनंती आहे. तुझ्या डोळ्यात भरले ग्रामीण स्वप्न, तुझं नव भविष्य घडले. उद्देश आमचा एवढाच आहे, हा व्हिडिओ बनवण्यामागचा, इथं चांगला परमनंट शिक्षक मिळावा आणि जास्त काळ इथे टिकावा. सर्वांना माझा नमस्कार. तुझा होत आहे